यंदाच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कात्रजची वसंत मोरे यांच्या प्रभागामधली लढत जी आहे ती अतिशय चर्चेचा विषय ठरली। वसंत मोरेंना महानगरपालिकेमध्ये दुर्दैवानं पराभव स्वीकारावा लागला। मात्र आता पक्षानं वसंत मोरेंवरती उद्धव ठाकरेंनी विश्वास दाखवत पुणे शहराची मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि वसंत मोरे यांच्यावरती पुणे शहर प्रमुख म्हणून त्यांची नवीन नियुक्ती जी आहे ती पुणे शहरामध्ये केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः वसंत तात्या मोरे आहेत। तात्या, सुरुवातीला तुमचं अभिनंदन। महानगरपालिकेमध्ये तुमची लढत अतिशय चर्चेचा विषय ठरली। मात्र आता उद्धव ठाकरेंनी विश्वास तुमच्यावरती पुणे शहराची जबाबदारी दिली, या निवडीकडे कसं पाहता? मी खरं तर मान्य उद्धव साहेब, मान्य संजय राऊत साहेब, सचिन भाऊ आहिर, आदित्य साहेब यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि आज शहर प्रमुख पदाची जी जबाबदारी माझ्याकडे मिळाली आहे। मी पूर्वीसुद्धा या शहराचा पदभार गेले 1 वर्ष 1.5 वर्ष सांभाळलेला आहे। 15 वर्ष मी सातत्याने नगरसेवक म्हणून इकडं राहिलेलो आहे। त्यामुळे मला शहरात आणि सभागृहात ज्या काही गोष्टी चालल्यात ह्याचा पूर्णपणे मला अनुभव आहे आणि मला वाटतं की या शहराला खऱ्या अर्थानं एका सक्षम अशा विरोधी पक्षाची गरज आहे। नुसतं विरोधी पक्ष नेता होऊन उपयोग नाही, तर विरोधी पक्षाची गरज आहे आणि तो विरोधी पक्ष म्हणून भविष्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्याला या शहरामध्ये कामगिरी करताना दिसेल। काय आता विजन डोळ्यासमोर असणार आहे? महानगरपालिकेची निवडणूक तर आता झाली आहे। पुणे शहरातले काय प्रश्न असतील की जेणेकरून संघटना मजबूत होण्यासाठी वसंत मोरेंचं विशेष कार्य जे आहे ते पुण्यामध्ये पाहिलं? मी शहरामध्ये विशेषतः मला जे काम करायचं आहे ते शहरातली आरोग्य व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, पाणी आणि शिक्षण या महत्त्वाच्या विषयावरती मी काम करणार। कारण मी ज्या भागामध्ये 20 वर्ष सातत्याने नगरसेवक म्हणून काम केलं, लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेलो आहे, त्या भागात ह्या प्रश्नांना मी बऱ्यापैकी सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि सॉल्व केलेले आहेत। त्यामुळे मला वाटतं की शहराचे जे गंभीर प्रश्न आहेत की मग त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा कुठला प्रश्न असेल तर पुणे शहराच्या वाहतुकीचा आहे, पुणे शहराच्या आरोग्याचा आहे आणि ह्या आरोग्य आणि वाहतूक हे 2 प्रश्न पुणे शहरामध्ये एवढे जटिल झालेत की याच्यावरती लढताना तुम्हाला शिवसेना सातत्याने पुणे शहरामध्ये दिसेल। काल संजय राऊतांचा पुणे दौरा झाला, ते असं म्हणाले होते की लवकरच तुम्हाला पक्ष संघटनेमध्ये बदल पाहायला मिळतील। संजय राऊत जसे मुंबईला पोहोचले तशी सकाळी बातमी आली की वसंत मोरेवरती शहर प्रमुख पदाची जबाबदारी। आत्ताच मला साहेबांचा पण फोन झाला आणि साहेबांनी मला संजय राऊत साहेबांनी मला आत्ता फोन केला आणि त्यांनी पण मला आता अभिनंदन केलं। मी सुद्धा सकाळी फोन केला होता परंतु सकाळी फोन लागला नाही आणि मी साहेबांना सांगितलं की साहेब तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मी पुणे शहरामध्ये चांगल्या पद्धतीने संघटना, कारण साहेबांनी जे काल त्यांच्या भाषणामध्ये कार्यकर्त्यांची पण मीटिंग झाली त्याच्यामध्ये पण सांगितलं की आता 2-2.5 वर्ष कुठल्याही निवडणुका नाही आहेत, त्यामुळं शहरामध्ये संघटनेची बांधणी करावी लागेल जास्त करून। शिवसेना मुंबईमध्ये कशा पद्धतीने जिंकली, कारण मुंबईमध्ये शिवसेनेचं जाळं अतिशय घट्ट आहे आणि त्याच्याबरोबरच मुंबईमधल्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या ह्या 1 to 1 झाल्या, तिथं प्रभाग पद्धत नाही आहे आणि इथं प्रभाग पद्धत असल्यामुळे इथं काही ठिकाणी आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं। तरीसुद्धा 3.5 लाख लोकांनी या पुणे महानगरपालिकेत आमच्या 65 ते 66 जागा आम्ही लढलो आणि त्या जागेवरती म्हणजे मागच्या पंचवार्षिकमध्ये 17ला 138 जागा लढून आम्हाला 8 लाख मतदान होतं आणि आज 65 जागा लढून 3.5 लाख मतदान आहे। म्हणजे आमचा मतदानाचा जो टक्का आहे शिवसेनेचा पुणे शहरातला तो कमी झालेला नाही आहे, तो आता त्याच्यात वाढ कशी होईल, तो कसा वाढेल आणि लोकांना अपेक्षित असणारी जी कामं आहेत, विशेषतः माझा सगळ्यात मोठा या विषयामध्ये आता पहिलं काम असणार आहे ती जनता दरबार। मी पुणे शहरातल्या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये विभागाध्यक्ष, नव्याने विभागाध्यक्ष किंवा संपूर्णच साहेबांच्या आदेशानंतरनं संपूर्ण पुणे शहराची फेररचना होणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या नवीन विभागाध्यक्षांना, उपशहराध्यक्षांना ज्या जबाबदारी मिळतील त्यांच्या माध्यमातून मी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जनता दरबाराचं आयोजन करणार इथून पुढे। म्हणजे आता वसंत मोरेंचं पुढचं टार्गेट आगामी लोकसभा म्हणायची शहरामधल्या सगळ्या, मग लोकसभा असतील शहरामधली, पुणे लोकसभा असेल की मग सगळ्या 8 विधानसभा मतदारसंघ जी शहरी भागामध्ये? नाही, आता राजकारणाचा कुठलाच विषय आत्ता नाही, आता फक्त संघटनेच्या बांधणीला मी जास्त महत्त्व देणार आहे। कारण ज्या पद्धतीने मी संघटनेचं जाळं मला पुणे शहरामध्ये वाढवता येईल की ज्या थोडी मरगळ आलेली आहे ती मरगळ कशी झटकता येईल आणि याच्यामध्ये विशेषतः आत्ताच्या या निवडणुकीमध्ये ज्या लोकांना पक्षाने जबाबदारी दिल्या होत्या, निवडणुका ज्यांनी लढवल्या पक्षाच्या तिकिटावरती, ह्या लोकांनासुद्धा मी विश्वासात घेणार आहे की त्यांना जर पक्षाने जबाबदारी दिली होती त्यामुळे त्यांना आता त्यांनी साईड ट्रॅक होऊन उपयोग नाही आहे, त्यामुळे त्यांनासुद्धा आता कुठंतरी ट्रॅकमध्ये घ्यावं लागेल। नाहीतर परत काय होतं की जी लोकं संघटनेची लोकं असतात मूळ आणि त्या संघटनेच्या लोकांना बाजूला सारून आपण कुठंतरी नव्या लोकांना संधी देतो आणि नवीन लोक निवडणुकीपुरते येतात नंतर निघून जातात। मग अशा लोकांना पहिल्यांदा मला त्यांना पण विचारात घ्यावं लागणार आहे की तुम्ही संघटनेमध्ये तुम्हाला लोकांनी 2,500, 3,000
काही 5,000 मतदान जे केले हा तुमच्या प्रभागातला, हा तुमच्यावरती टाकलेला विश्वास आहे. त्यामुळे तुम्हाला त्या विश्वासात जर इथं पात्र ठरायचं नसेल, काम करायचं नसेल तर तशा पद्धतीने तुम्ही कळवा. कारण तुम्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार होते आणि त्या लोकांना बरोबर घेऊन संघटनेला सुद्धा सोबत घेऊन मी काम करणार. उद्धव ठाकरेंची भेट घ्यायला जाणार का? 100%. आत्ताच माझं साहेबांचं तेच बोलणं आलं. साहेब मला तेच म्हटले की मातोश्रीवरती मी लवकरात लवकर तुमची वेळ घेऊन देतो. आज उद्या 1-2 दिवसामध्ये मी जाईल मातोश्रीला. जे निवड झालेली आहे त्याच्यामध्ये समाधानी आहात का? 100%. म्हणजे ज्या गोष्टीची मला गरज होती खऱ्या अर्थानं, कारण आता मला वाटतं की मी माजी नगरसेवक वसंत मोरे बोलतोय त्यापेक्षा नमस्कार मी शिवसेना पुणे शहर प्रमुख वसंत मोरे बोलतोय हे मला बोलायला फार आवडेल. म्हणजे आता बदल पाहायला मिळेल. नक्की 100% पक्ष संघटनेमध्ये तुम्हाला बदल तर पाहायला मिळेलच, परंतु शहरातल्या अगदी महत्त्वाच्या मार्मिक विषयांवरती मला काम करायला आवडेल. एक राजकीय प्रश्न आहे. बच्चू कडू यांची आपण आतापर्यंत ओळख पाहिली की रस्त्यावरती लढणारा नेता, त्यांची प्रहार संघटना बरीचशी आंदोलनं करायची, लोकांचे प्रश्न सोडवायची. आज बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे आणि बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. आता प्रत्येकजण त्याला सत्ता हवी असते प्रत्येकाला. मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मी जेवढी काही 20 वर्ष राजकारण करतो आहे, माझ्या 20 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी सातत्याने प्रवाहाच्या विरुद्धच बोललो आहे. म्हणजे मला वाटतं की आता त्यांना वाटलं असेल कदाचित की त्यांच्यावरती, त्यांच्या संघटनेवरती सत्तेच्या बाहेर राहून अन्याय होतो आहे. परंतु सत्तेच्या बाहेर राहूनसुद्धा सत्ताधाऱ्यांना जाग्यावर आणायला किंवा वटणी आणायला पण वाघाचं काळीच लागतं आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहे. ते मला वाटतं की मी त्या पद्धतीने त्या पक्षामध्ये शहरामध्ये चांगल्या पद्धतीने शहराची बांधणी करून दाखवेल. आपण पाहतोय की जी माझी निवड झालेली आहे येत्या काळामध्ये शहरामध्ये पक्ष संघटनेमध्ये बदल होतील आणि एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुणे शहरामध्ये आम्ही काम करू अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.